आमचे लोक आत्ता 91 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणावर बोलायला लागले. आमची भूमिका अशी आहे की सह्याद्रीच्या प्रकल्पाला शेकडो नाही हजारो हात लागावेत. उद्योगांसाठी त्या काळामध्ये त्यांनी 80 लाख रुपये मदत केल्याचं मी ऐकलंय. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण निमंत्रित केलंय प्राध्यापक दिनेश पाटील. ते वारणानगरवरनं आलेत, कोल्हापूर जिल्ह्यातनं. ते महाराजा सयाजीराव गायकवाडांचे चाहते आहेत, अभ्यासक आहेत. आणि डॉक्टर बाबा भांड, डॉक्टर राजेंद्र मगर, दिनेश पाटील सर आणि अनेक अशा त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांवर मोठा अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 100 खंड महाराजा सयाजीराव गायकवाडांवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आणि साकेत प्रकाशनच्या वतीने डॉक्टर बाबा भांड असतील किंवा प्राध्यापक दिनेश पाटील यांनी प्रचंड साहित्य महाराजा सयाजीराव गायकवाडांवर प्रकाशित केलेले आहे. पण त्यांची एक खंत आहे की महाराष्ट्राची सामाजिक चळवळ ही जी आहे याच्यामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्याच्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं मत आहे. आपण जाणून घेणार आहे की त्यांचा जो अभ्यास आहे काय सांगतो. दिनेश पाटील सर, आपण या कार्यक्रमाला आला, आपलं स्वागत. धन्यवाद. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे अत्यंत मूलभूत मुद्दा आहे. गेली 8-9 वर्ष हा प्रश्न आम्हाला छळतोय की असं का झालं असेल. म्हणजे साईरावांचं संस्थान जरी गुजरातमध्ये असलं तरी त्यावेळेचा जुना जो महाराष्ट्र आहे ते मुंबई प्रांतातच येत होतं. ते महाराष्ट्र आणि गुजरातचा जो मुंबई प्रांत होता आणि महाराष्ट्रातल्या व्यक्ती आणि संस्थांशी असणारा साईरावांचा ऋणानुबंध हे सगळं विचारात घेता दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे होतं. परंतु ते योगायोगान झालं असेल, न कळतपणे झालं असेल. परंतु आम्ही याला एक संधी म्हणून त्याकडे बघतो. आत्तापर्यंत लोकांना सयाजीराव कोणी सांगितलं नसल्यामुळं आमच्यासारख्या नव्या पिढीला सयाजीराव सांगायची संधी मिळाली. हे काम आमच्याकडून होऊ शकलं म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल एक समाधान मिळतं की ठीक आहे, लोकांनी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं पण आपण त्यानिमित्तानं आपल्याला संधी मिळाली. सगळ्यात त्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ही आपली जी मांडणी आहे ती माझ्या संशोधनाच्या आधारे मी असं म्हणू शकतो की ही अपूर्ण आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्राचा उत्तरार्ध आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचा पूर्वार्ध जो आहे तो सयाजीरावांच्या चरित्रातून कार्यात आपल्याला सापडतो. ह्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. आमच्या संशोधनातून आम्ही जे लेखन केलं त्यातून ते पुरावे आम्ही काही प्रमाणात पुढे आणल्यात. पुढच्या काळात अजून नवे संदर्भ ज्याला येतील म्हणजे फुले आणि सयाजीराव असा एक ग्रंथ तयार होतोय, फुले आणि शाहू असा एक ग्रंथ तयार होतोय, फुले आणि आंबेडकर असा एक ग्रंथ तयार होतोय. हे ज्यावेळेला ग्रंथ तयार होतील त्यावेळेला मी जे आज म्हणतोय की पूर्वार्ध हा सयाजीरावांच्या चरित्रात आहे याची उत्तर महाराष्ट्राला मिळतील. दुसरा एक माझा संदर्भ त्या निमित्तानं असा आहे की महात्मा फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत सयाजीरावांचा फोटो लावला होता, मागवून घेऊन लावला होता. आता फुल्यांसारखा क्रांतिकारक माणूस 20 वर्षाच्या राजाचा फोटो आपल्या बैठकी खोलीत का लावत असेल हा प्रश्न महाराष्ट्राला पडायला पाहिजे. आणि या प्रश्नातच आपला हा इतिहास आपल्याला लपलेला आहे. कारण सयाजीरावांच्याकडून महात्मा फुल्यांना अपेक्षा होते की माझ्या स्वप्नातला जो समाज आहे तो निर्माण करण्याची ताकद या राजामध्ये आहे, ती दृष्टी या राजामध्ये आहे. आणि म्हणून फुले यांनी आपल्या बैठकीच्या खोलीत सयाजीरावांचा फोटो लावला होता. आणि दुसऱ्या बाजूला फुलेंबद्दल सयाजीरावांना प्रचंड आदर होता. म्हणजे महात्मा ही पदवी महाराजा सयाजीराव गायकवाडांनी दिलेली आहे. म्हणजे महात्मा ही पदवी द्या असं सत्यशोधकांना सांगितलं होतं सयाजीरावांनी. त्यामुळे तो मुंबईत कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात ती पदवी दिली गेली होती. आणि खाजगीत बोलताना सयाजीराव नेहमी महात्मा फुले म्हणायचे. पदवी द्यायच्या अगोदर आपल्याला सांगितलं पाहिजे की मुंबईमध्ये मशीद बंदरला जो कार्यक्रम झाला होता, महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या सांगण्याहून त्यांना महात्मा पदवी दिली होती. त्याच्या 150व्या कार्यक्रमाला मी स्वतः प्रमुख पाहुणा. चांगला आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य मोठंच आहे. पण शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक हे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्याला खर्ची दिली होती. आणि त्याचा एक संदर्भ असा आहे की दीनबंधू जे होते पहिले 2 भाग दीनबंधूत प्रकाशित झाले होते शेतकऱ्यांच्या आसूडचे. परंतु त्यातलं लेखन जे आहे ते स्फोटक होतं. ब्राह्मणशाही, भांडवलशाही
याच्याबरोबर ब्रिटिश सरकारवरही त्याच्यात तासरे ओढले होते. आणि ब्रिटिश सरकारचा रोष येऊ नये म्हणून दिनबंधूकाराने दुसऱ्या भागानंतर ते छापायचं बंद केलं होतं. आणि त्या बॅकग्राऊंडवरती सयाजीरावांसारखा एक राजा ह्या पुस्तकाच्या छपाईसाठी मदत करतो, ही गोष्ट अजून क्रांतिकारक आहे. बरोबर आहे. हाही विषय आपण त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे. कारण ब्रिटिशांचा रोष सयाजीरावांच्यावर येऊ शकला असता, परंतु त्या गोष्टीचा त्याने विचार केला नव्हता. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा एक मुद्दा जो आहे तो हंटर कमिशनसमोर 1882 महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती. आणि त्या साक्षीमध्ये सक्तीचा आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला होता. आणि त्याच वर्षी सयाजीराव गायकवाडने आपल्या बडोदा संस्थानातील सगळ्यात तळातला जो वर्ग होता, अस्पृश्य आदिवासी, त्यांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षणाचं काम सुरू केलं होतं. पाटी, अच्छा. पेन्सिल, सगळं राहण्याची सोय सगळं त्यांनी पुरवलं होतं. म्हणजे ह्यात दूरदृष्टी लक्षात येते सयाजीरावांची काय होती. फुल्यांनी बैठकीच्या खोलीत का फोटो लावला होता. फुले ज्यावेळी मागणी करत होते त्यावेळेला सयाजीराव कृती करत होते. अच्छा. हा जो त्यांच्यातला जो वैचारिक ऋणानुबंध आहे तो महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो शाहू महाराजांचा. आता शाहू महाराज आणि सयाजीराव हे नातेवाईक होते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु रक्ताच्या नातेसंबंधापेक्षा वैचारिक नातेसंबंध त्यांचे फार महत्त्वाचे होते. ह्याचे 2-3 किस्से आता सांगता येण्यासारखे आहेत. त्यातला पहिला किस्सा जो आहे तो वेदोक्त ज्यावेळेला कोल्हापुरात झाला, त्या वेदोक्ताच्या वेळेला सयाजीरावांनी जे पुरावे आहेत कागदोपत्री, त्याचं पाठबळ शाहू महाराजांनी दिलं होतं. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे राजवाड्यातल्या ज्या महिला होत्या त्या शाहू महाराजांच्या विरुद्ध होत्या, की तुम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध जाऊन हे का करायला आलाय, करू नका हे. अशा वेळेला शाहू महाराजांनी त्यांना सयाजीरावांचा संदर्भ दिला होता, की सयाजीरावांनी ऑलरेडी बडोद्यात हे काम केलेलं आहे. आणि त्यानंतर ते घरातलं वातावरण शांत झालं. त्याच्यानंतर सक्तीचं आणि मोफत शिक्षण जे शाहू महाराजांनी सुरू केलं 17ला, ते सयाजीरावांचं थेट अनुकरण होतं. 1906चा जो सयाजीरावांचा कायदा होता बडोदा संस्थान, तोच त्यांनी तिथं लागू केला होता. तिसरा एक मुद्दा जो आहे तो शाहू महाराजांच्या जीवनातला एक क्रांतिकारक मुद्दा म्हणून सांगितला जातो, तो म्हणजे धनगर मराठा विवाह. तर त्या विवाहाची प्रेरणासुद्धा सयाजीरावांच्या मुलगीचं लग्न होतं. सयाजीरावांची कन्या जी इंदिराराजी होती, तिनं कूचबिहारचे जे राजे होते जितेंद्र सिंह, त्यांच्याशी स्वतः ठरवून तो विवाह केला होता. आणि ते आदिवासी संस्थान होते, तो आदिवासी मराठा विवाह होता. आणि शाहू आणि होळकरांचा जो पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहारात हे संदर्भ सापडतात. शाहू महाराज लिहितात होळकरांना की सयाजीरावांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे आंतरजातीय लग्नाचा, आणि त्या रस्त्यानं आपण पुढे जायला पाहिजे. आणि त्या आधारानंच तो धनगर मराठी विवाह घडवून आणला शाहू महाराजांनी. म्हणजे शाहू महाराजांनी ठरवला आणि शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर तो झाला. परंतु त्याची प्रेरणासुद्धा परत सयाजीराव होते. म्हणूनच शाहू महाराजांसाठी फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड हे सयाजीराव होते. हा इतिहास महाराष्ट्रासाठी गौरवशाली आहे, नक्कीच. कमीपणा आणणारा नाही, तो मोठेपणा देणारा आहे. आणि त्या 2 राजांमध्ये किती संवाद होता. महाराष्ट्राला संवादाची थोर परंपरा आहे, याचे पुरावे इतिहासात शोधले पाहिजेत. म्हणजे आपण आजही संवादी पद्धतीने पुढे जाऊ शकतो. तर हा भाग आहे. आणि बाबासाहेबांच्या बाबत जर विचार केला तर बाबासाहेबांचं पदवी शिक्षण आणि अमेरिकेतलं आणि इंग्लंडमधलं शिक्षण हे सगळं सयाजीरावांच्या स्कॉलरशिपमुळे झालं होतं. अजून एक किस्सा सांगण्यासारखा येतं, म्हणजे बाबासाहेबांचं क्रांतिकारकत्व हे कसं सयाजीरावांच्या धोरणात सापडतं आपल्याला. त्या काळात भारतात इंग्लंडला शिकायला जाण्याची पद्धत होती, आणि त्यावेळेला बाबासाहेबांना सयाजीरावांनी अमेरिकेला पाठवलं होतं. असं का? कोलंबिया विद्यापीठामध्ये. कोलंबिया विद्यापीठामध्ये. असं का? तर सयाजीरावांना जे जातीच्या प्रश्नाला भिडण्याचं त्यांचं काम चालू होतं. अगदी 1894मध्येच त्यांनी पंक्तीभेद मोडला होता अहमदाबादमध्ये. आणि त्यावेळेपासून त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध लढण्याचं त्यांचं प्रचंड मोठं काम होतं. 1908मध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस नावाचा एक निबंध लिहिला होता. आणि त्या निबंधामध्ये त्यांनी पहिल्यांदा जात हा राष्ट्रीय प्रश्न आहे ही मांडणी केली होती 1908मध्ये. हा पहिला माणूस आहे की जातीला राष्ट्रीय प्रश्न म्हणून मांडणारा. हे विजन त्यांचं होतं. आणि अमेरिकेत बाबासाहेब गेल्यामुळं तिथला जो वंशभेदाची चळवळ आहे, ती चळवळीचा अभ्यास त्यांचा होईल. त्या संदर्भातलं अमेरिकेतलं अद्ययावत संशोधन जे आहे ते त्यांना जातीच्या प्रश्नाला भिडण्यासाठी उपयोगी पडेल. या विशाल दृष्टिकोनातून बाबासाहेबांना सयाजीरावांनी अमेरिकेला पाठवलं होतं. आणि बाबासाहेब अमेरिकेला जाऊन आल्यामुळं आजचे क्रांतिकारक बाबासाहेब आपल्याला दिसतात, कारण त्यांचं ट्रेनिंग अतिशय योग्य पर्यावरणात झालं. आणि हा निर्णय जो होता ट्रेनिंगचा, हा सयाजीरावांनी घेतला होता. त्यामुळे या तिन्ही महापुरुषांच्या जीवनात सयाजीराव केंद्रस्थानी आहेत. म्हणूनच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे वर्तुळ आता आपल्याला वाढवायला पाहिजे. फुले, सयाजीराव, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र अच्छा, अच्छा.
असा ते वर्तुळ पूर्ण केलं तर आपण श्रीमंत होऊ आणि आपला इतिहास दुरुस्त केल्यास समाधान आपल्याला मिळेल असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तकं लिहिली. पण एक पुस्तक त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना अर्पित केले. ती त्यांची डॉक्टरेट आहे. त्यांना जी डॉक्टरेट मिळाली ते अर्थतज्ज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, आणि ते बॅरिस्टरसुद्धा होते. तर बाबासाहेबांचं शिक्षण कुठल्या दिशेने जावं आणि त्यांचा भविष्यात या देशाला कसा उपयोग व्हावा हे महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या दृष्टिक्षेपामध्ये होतं. आणि महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची गोलमेज परिषदला भेट झाली होती आणि तिथंही त्यांचा चांगला संवाद झाला होता. आता खरं सामाजिक क्रांती या देशामध्ये घडणं गरजेचं होतं. स्वातंत्र्य पण महत्त्वाचं होतं, म्हणजे स्वराज्य आणि स्वतंत्र हेही महत्त्वाचं होतं. फुले शाहू आंबेडकर यांना सयाजीराव महाराजांनी मदत केली. मला त्या ठिकाणी एक सांगणं गरजेचं वाटतं की महात्मा फुलेंची बाबासाहेबांची कधी भेट झाली नाही. आणि शाहू महाराज, तर असं लक्षात येतं की महाराजा सयाजीराव गायकवाड हे महात्मा फुलेंनाही भेटले, शाहू महाराजांनाही भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही भेटले. तर ही सामाजिक चळवळीची जी माळ आहे, जी आपल्याला गुंफली पाहिजे, तर सयाजीरावांशिवाय या तीनही महापुरुषांचं जे एकत्रीकरण आहे, भेटण्याचं आपण ज्याला म्हणतो नैसर्गिक, ते पूर्ण होत नाही. सामाजिक क्रांती मी असं मानतो की राज्यघटनेच्या निमित्ताने एक कायद्यात रूपांतरित झालं. समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य अशा आपल्या राज्यघटनेचं पिरेंबलचा उद्देश आहे आणि हा देश त्या पद्धतीने जाईल. पण महाराज तर औद्योगिक क्रांती, अर्थकरण याचे सुद्धा जनक आहे. कशी दिशा ठरवली महाराजांनी की बाबा या बडोदा संस्थांमध्ये आणि या देशामध्ये उत्तम औद्योगिकरण झालं पाहिजे? त्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काही शिक्षणाचा आग्रह धरला. काय नेमकी सुरुवात कशी आहे? आता एक पहिली गोष्ट साहेबरावांच्या बाबत आपण समजून घेतली पाहिजे की इतर जे राज्यकर्ते होते किंवा नेते मंडळी होती आधुनिक भारतातली, त्यांच्यातून साहेबरावांमध्ये असणारा एक मूलभूत फरक जो होता तो म्हणजे अभ्यास. साहेबरावांचं एक वैशिष्ट्य असं होतं की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास पहिला करायचा, ती प्रश्न नेमका आहे काय समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कार्यक्रम आखायचा आणि तो रिझल्ट ओरिएंटेड असला पाहिजे. आणि एकदा एखादं धोरण स्वीकारलं की मध्ये मध्ये त्याचा रिव्ह्यू घ्यायचा. म्हणजे अच्छा. सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जो पहिला प्रयोग 1882ला केला, त्यांच्यानंतर 1886ला काही जिल्ह्यांपुरता तो परत एक्सटेंड केला. अच्छा. असे टप्प्याटप्प्याने ते चेक करत गेले, एरर काय येतात, अडचणी काय येतात. आणि 1906ला त्यांनी फुलप्रूफ प्लॅन तो पुढं पूर्ण राज्यासाठी लागू केला. बरं. कुठलंही धोरण आखल्यानंतर मध्ये मध्ये त्याचं मूल्यमापन करायचं अच्छा. आणि त्यातल्या त्रुटी दूर करायच्या आणि ते परिपूर्ण करायचं म्हणजे सातत्याने राज्यकारभारामध्ये त्यांचं लक्ष होतं. आणि ते आधुनिक व्यवस्थापन ज्याला म्हणतात, जे कौशल्य जे ते त्यांच्याकडे ते होतं. आणि त्याचं कारण असं होतं की स्वतः त्यांना अभ्यासाची आवड होती. त्यांचा संपर्क जो होता त्याच्या अवतीभोवती सगळे विद्वान माणसं होती. योगी अरविंद असतील किंवा जगदीशचंद्र बोस असतील किंवा त्या काळातले जगभरातले वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ माणसं असतील. विद्वान असतील. हां, म्हणजे शेतीतला तज्ज्ञ असेल, धर्मातला तज्ज्ञ असेल, विज्ञानातले तज्ज्ञ असतील, सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ माणसं जे आहेत त्यांच्याशी संवाद नियमित चालू होता. त्यातल्या बऱ्याच लोकांना त्यांनी बडोद्यात आणलं होतं, बडोद्यातल्या लोकांचा फायदा व्हावा म्हणून. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रचंड जगप्रवास त्यांनी केला होता. त्यांच्या आरोग्याच्या निमित्तानं, आरोग्याच्या समस्येमुळं त्यांना तो प्रवास करावा लागला आणि त्यामुळे जग त्यांनी फिरून बघितलं होतं. इंग्लंड, अमेरिका. जवळपास 26 वर्ष ते परदेशात होते. पण त्या काळामध्ये 3 महिने इंग्लंडला जायला लागायचे बोटीने. म्हणजे बराचसा काळ समुद्रमार्गी प्रवास असल्यामुळं आजच्यासारखी विमानसेवा नव्हती. त्यामुळे बराचसा काळ त्यांचा प्रवासातच गेला. पण मी असं ऐकलं की ते जाताना अनेक लोकांना त्या बोटीमध्ये घेऊन जायचे, चांगल्या लोकांना घेऊन जायचे, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी चर्चा करत राहायचे. म्हणजे प्रवासाचा सुद्धा उपयोग ते ज्ञानासाठी करत होते. मुद्दा असा आहे की त्यांचं वैयक्तिक ग्रंथालय जे आहे 1910 मध्ये त्यात 20,000 पुस्तकं होती 20,000 पुस्तकं होती. आणि ते 500 पानाचा त्याचं कॅटलॉग उपलब्ध आहे आपल्याकडे. अच्छा. आणि जगातल्या सगळ्या विषयांवरती पुस्तक होती. धर्म, तत्वज्ञान, फिजिक्स, बायोकेमिस्ट्रीपासनं अच्छा. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीपर्यंत
त्यावेळेला सगळं जगातलं अद्ययावत ज्ञान जे आहे ते त्यांच्या ग्रंथालयात होतं. पण त्यांनी या देशातली ग्रंथालय चळवळ सुद्धा सुरू केली. त्याचा तर फिरतं ग्रंथालय त्यांनी सुरू केलं. गावागावामध्ये गाडी जाऊन लोकांना पुस्तकं उपलब्ध, म्हणजे ही शिक्षण पद्धती त्यांची अभिनव गोष्ट आहे त्या काळामध्ये. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. लोक अच्छा. साक्षर झालीत. परंतु त्यांना वाचनाचा जर सराव नाही मिळाला, तर ते शिक्षण वाया जाईल. बरं. आणि नुसतं लिहिता वाचता येणं हा त्यांच्या शिक्षणाच्या कामाचा उद्देश नव्हता. तर माणसं शहाणी झाली पाहिजेत. नुसतं लिहिता वाचता आल्यामुळे माणसं शहाणी होणार नाही, तर वाचण्यामुळे शहाणी होतील. हा भाग होता. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याच्या पाठोपाठ ग्रंथालय चळवळ हातात घेतली. बॉर्डन नावाचा अमेरिकन तज्ज्ञ भारतात आणला त्यासाठी, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बडोद्यात तीच चळवळ सुरू केली. महिलांना घराबाहेर पडता येत नाही, तर पत्र्याच्या पेटीतून घरपोच पुस्तकं द्यायची. अच्छा. सुविधा. जेलमध्ये ग्रंथालय, जेलमध्ये ग्रंथालय. स्मशानभूमीत ग्रंथालय. अरे बापरे. म्हणजे अंत्यविधीला माणसं आल्यानंतर ते वेटिंग करत थांबतात. अच्छा. ते 2 तास, तासभर सुद्धा तेवढ्या काळात कोणाला वाचायचं तर वाचावं. आणि ते जिकडे जातील तिकडे त्यांच्याबरोबर ग्रंथ असायचे. बरं. तर जगप्रवास, व्यासंग आणि जगाच्या स्पर्धेत आपला देश अव्वल असला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी शेती आणि उद्योग या 2 क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं होतं. इंग्लंड अमेरिकेतले उद्योग कसे पुढे गेलेत, त्याची कारणं काय आहेत, आपण का मागं आहोत, त्याचा तुलनात्मक अभ्यास ते करायचे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की जगभर फिरल्यामुळं त्यांच्याकडे एक तुलनात्मक विचार करण्याची क्षमता आली होती. प्रत्येक गोष्टीत आपला देश, आपलं संस्थान नव्हे, आपला देश आणि जग ह्यांच्यात काय अंतर आहे आणि ते अंतर कसं कमी करता येईल, या भूमिकेतून त्यांनी काम केलं होतं. दुसरा मुद्दा जो आहे तो त्यांनी तांत्रिक शिक्षणाला दिलेलं महत्त्व. बडोद्याचं कलाभवन हे त्या काळातलं भारतातलं एक अद्ययावत तांत्रिक शिक्षणाचं केंद्र होतं. बऱ्याच जणांनाही माहीत नसेल की दादासाहेब फाळके जे आहेत, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, त्यांना पहिला कॅमेरा सय्यारावाने घेऊन दिला होता. अच्छा. आणि त्यांचं शिक्षण, तांत्रिक शिक्षण त्यातलं बडोद्याच्या कलाभवनमध्ये झालं होतं. बरं. म्हणजे भारताला अनेक तंत्रज्ञ देण्याचं काम या कलाभवननं केलं होतं. त्या कलाभवनची स्थापना सय्यारावाने केली होती 1890 मध्ये. बापरे. टी के गुज्जर नावाचा एक रसायनशास्त्रज्ञ होता. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ते कलाभवन सुरू केलं. आणि आज ज्याला आपण इंजिनिअरिंग कॉलेज म्हणतो, त्या धर्तीवरती ते काम सुरू झालं होतं. 1896 मध्ये इंडस्ट्रीयल म्युझियम बडोद्यात उभं केलं होतं. अरे वा. ही अत्यंत अभिनव कल्पना होती. म्हणजे लोकांना शहाणं करणं हे जे प्रकरण आहे, त्याला कुठल्याही सीमा नव्हत्या त्यात. शिक्षण द्या, उद्योग प्रदर्शनं, कृषी प्रदर्शनं, विद्वानांची व्याख्यानं, हे इंडस्ट्रियल म्युझियम, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्या नव्या तंत्रज्ञानाची गोडी लावणं हा त्यातला भाग होता. दुसरा एक मुद्दा असा आहे की खासेराव जाधव नावाचे एक त्यांचे नातेवाईक होते आणि विश्वासू सहकारी होते. म्हणजे सय्याराव आणि शाहूंना जोडणारा दुवा कोण असेल तर खासेराव होते. खासेराव दोघांनाही आरेतुरीनं बोलू शकत होते, सय्यारावांना पण आणि शाहूंना पण. तर ते खासेराव जाधव, त्यांचा एक किस्सा महत्त्वाचा विषांतर होईल पण सांगतो, इंटरेस्टिंग किस्सा आहे. सय्यारावांचे नातू प्रतापसिंह महाराज यांना विष प्रयोग होणार आहे अशी माहिती सय्यारावांना मिळाली होती. त्यावेळेला खासेरावांना त्यांचं पालक म्हणून नेमलं सय्यारावांनी. आणि प्रतापसिंह महाराज जे काय खाणार अगोदर, पिणार, त्या अगोदर खासेरावांनी खायचं. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जी एक निष्ठा, स्वामीनिष्ठ माणसं होती किंवा राजाची निष्ठा, त्याची अनेक उदाहरणं सय्यारावांच्या जीवनात सापडतात. तर ते खासेराव जाधव, त्यांना 1884 मध्ये ॲग्रिकल्चर शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. आणि ते इंग्लंडमधनं परत आल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये कृषी खातं स्वतंत्र निर्माण केलं. जर्मनमधनं पहिल्यांदा ट्रॅक्टर तिथं आणला गेला. 1898 दरम्यान बडोद्यात जर्मनहून ट्रॅक्टर आणला गेला होता. परत ऑइल इंजिन्स, शेतीला पाणी देण्यासाठी, प्रगत बी बियाणं, असले प्रयोग सगळे ते खासेरावांच्या माध्यमातून सय्यारावांनी केले होते. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ तयार करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, जर्मनीला माणसं पाठवायची. हा प्रयोग केला होता. शेकडो विद्यार्थ्यांनी सर्व जात धर्माचे पाठवले. विशेष सांगायला पाहिजे गोष्ट अशी की त्या काळात 7 ते 8 महिलांना त्याने परदेशात उच्च शिक्षणाला पाठवलं होतं. हा. आणि त्यात 4 मराठा बायका होत्या, मराठा जातीतल्या. बापरे. म्हणजे पाककलेचं शिक्षण घ्यायला, अध्यापनशास्त्राचं शिक्षण घ्यायला, वेगवेगळ्या संशोधनासाठी, अशा पद्धतीनं 8 एक महिलांचे संदर्भ तर आपल्याला सापडतात की त्या काळात उपलब्ध आहेत. त्यातल्या 4 मराठा आहेत, 2 ब्राह्मण आहेत, एक गुजराती, एक पारशी आहे. अशा 8 महिलांचे संदर्भ आत्तापर्यंत आमच्या संशोधनात सापडले. म्हणजे ही दृष्टी जी आहे, ही ज्ञानकेंद्रीय समाज बांधणीची दृष्टी, हीच उद्योगधंद्याच्या विकासाला तिथं कारणीभूत ठरली. आणि त्यातून त्यांनी सगळ्या प्रकारचे उद्योग उभे केले. आज आपण ज्याला ITI म्हणतो,
आपल्या महाराष्ट्र शासनानं बरोबर ITI आहे. जिल्ह्याला एक ITI सुरू करायचं एक म्हणजे सुरू झाली ती औद्योगिक प्रशिक्षण केंद्र. केंद्र. यशवंतरावांच्या काळात ते झालं काम. तर ते सुरुवात बडोद्यात झाली होती. अच्छा. म्हणजे कलाभवन स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याला असं इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं. अशा पद्धतीने काम सुरू केलं होतं. म्हणजे हे ज्ञानाचं डिसेंट्रलायझेशन करणे आणि लोकांपर्यंत ज्ञान नेणे ही दृष्टी जी आहे ती सयाजीरावांनी आपल्याला दिली होती. त्यातून तिथला उद्योगधंदा जो आहे आणि हे करत असताना फक्त आधुनिक धंदे उभे केले का? नाही. पारंपरिक जे व्यवसाय होते, त्या व्यवसायांना नवतंत्रज्ञानाने जोड देऊया, त्यांना सक्षम करूया आणि नवं जे तंत्रज्ञान येतंय, त्या तंत्रज्ञानाच्या आधारे नवे उद्योग पण उभे करूया. मग देशी आणि विदेशी या दोन्ही उद्योग संस्कृतींचा मेळ घालायचा, सांगड घालत होते. हे त्यांचे खरी वेगळेपण होतं. हे बघा, आता तुम्ही कलाभवनचा उल्लेख करताय सातत्याने. कलाभवनमध्ये यांत्रिकीकरण, अभियांत्रिकीकरण, रंगकाम, रसायनशास्त्र, तंत्रज्ञान, विणकाम, म्हणजे चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, व्यापाराविषयी तंत्रज्ञान, हे किती शाखा त्यांनी उभ्या केल्या होत्या. गंमत अशी आहे की सयाजीरावांचं जे जगात बघून येतील ते सगळं आपल्याकडे असलं पाहिजे. अच्छा. म्हणजे लिफ्ट जी आहे भारतात, तिथं सयाजीरावांच्या तिथं राजवाडा लिफ्ट होती. पहिली लिफ्ट त्यांनी आपण बटन दाबून बेल वाजवतो, ते सुरू लक्ष्मी केलं. विलास पॅलेसमध्ये. लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये. दुसरी गोष्ट झेरॉक्स मशीन म्हणतो आपण त्याला, Xerox. फोटोस्टॅट मशीन, येस. ते बडोदा सेंट्रल लायब्ररीमध्ये होतं. प्राच्य विद्या संस्थेत होतं. अच्छा. आणि त्या काळात जे महत्त्वाचे संदर्भ आहे ते तुम्हाला झेरॉक्स करून फुकट दिले जात होते. बरं. म्हणजे नवं तंत्रज्ञान जे आहे ना त्याच्यावर लक्ष असायचं. कुठं जगावर फिरत असताना तिथून ते पाठवून द्यायची वस्तू, माणसं खरेदी करायची, इकडे पाठवून द्यायचं. तर ही त्यांची दृष्टी जी आहे ती तिथल्या उद्योग संस्कृतीला वाढीला कारणीभूत ठरली. पण राजा रवी वर्मा हे सुद्धा बडोदा संस्थांमध्येच होते. हो, राजा रवी वर्मांचं सगळी जी कला जी भरली हा. ती तिथं बडोद्यात भरली. बडोद्यालाच बरं. त्यांना बग्गीचा मान होता. अच्छा. राजवाड्यापासून जवळच त्यांच्यासाठी छोटासा पॅलेस बांधून दिला गेला होता. राजा रवी वर्मन ना. हो, बाप. बग्गीचा मान होता तिथे त्यांना. आणि अच्छा. त्यांनी पेंटिंग जी तयार केली, हा. मुख्य सगळी महत्वाची पेंटिंग जी आता तिथल्या म्युझियममध्ये पण सापडतात आपल्याला, राजा रवी वर्मान तयार केले. बहरले राजा रवी वर्मा तिथं पहिल्यांदा. त्याच्यानंतर लोणावळ्याला त्यांनी आपला स्टुडिओ काढला. आणि आता आपण जी लक्ष्मी सरस्वती फोटो बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचं चित्र ते पण त्यांनीच काढलं हा, होतं. ते बडोद्यात पहिल्यांदा काढलं गेलं होतं. ते बडोद्याच्या म्युझियममध्ये आहे. पण आता शिक्षणाबरोबर त्यांची जी दृष्टी आहे त्याच्यानंतर त्यांनी औद्योगिकरणाकडे प्रवास केला. पण औद्योगिकरण करत असताना त्यावेळेस अर्थकरण मोठी अडचण होती. मग बँक ऑफ बडोदाचा त्यांनी विचार केला. तर ही कशी सांगड आहे? म्हणजे बँक ऑफ बडोद्याची स्थापना, नंतर औद्योगिकरण, परत सहकार, म्हणजे किती व्यापक विचार आहे त्यांचा. आता उद्योग असो किंवा शेती असो, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो फायनान्स, अर्थकारण. अर्थकारण सक्षम असल्याशिवाय उद्योगधंदे किंवा शेती कुठलीच गोष्ट बहरणार नाही. त्यासाठी त्यांनी अमेरिकन तज्ज्ञ, व्हाईटनेक नावाचा अमेरिकन तज्ज्ञ 1908 मध्ये भारतात आणला. बरं. आणि आमच्या संशोधनानुसार पहिला अमेरिकन तज्ज्ञ भारतात आणणारे सयाजीराव गायकवाड आहेत. हा अमेरिकन तज्ज्ञ आहे. अमेरिकन आहेत. ओके. आणि अमेरिकेतली जी एक इंडस्ट्रीयल किंवा एकूणच लिबरल कल्चर जे होतं, अच्छा. इंग्लंडपेक्षा सयाजीरावांच्यावर अमेरिकेचा प्रभाव जास्त होता. बरं. एकूण त्यांची धोरणं बघितली तर अमेरिकेतून त्यांनी बऱ्याच गोष्टी भारतात आणल्या. जसं बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवलं, बरोबर. तसंच बऱ्याच गोष्टी अमेरिकेतून त्यांनी इकडे आणल्या. हे तज्ज्ञ पण बरेच तज्ज्ञ त्यांनी आणले होते. ह्या तज्ज्ञाला एक अहवाल तयार करायला लावला होता की इंडस्ट्री आणि शेतीसाठी जे आर्थिक तरतूद करायची आहे त्यासाठी काय करता येईल. आणि त्यातून ती बँक ऑफ बडोदाची त्यांनी प्रस्ताव तयार केला. बरं. आणि बँक ऑफ बडोदाचं 10 लाखातलं भांडवल होतं सुरुवातीचं, बरं. स्थापनेच्या वेळेचं. त्या 10 लाखापैकी 5 लाख हे शेअर्समधून उभा केलं होतं लोकांच्या सहभागाने. लोकांकडून. आणि अर्ध भांडवली सयाजीरावांनी दिलं होतं. त्याच्यामुळे स्थापनेबरोबरच त्या बँकेची ताकद प्रचंड वाढली. फायनान्शियली ती बँक सुरुवातीपासून स्ट्रॉंग राहिली. आणि आज सुद्धा भारतातल्या पहिल्या 3 बँकांमध्ये तिचा समावेश होतो, बँक ऑफ बडोदाचा. तर ते जे आहे ते काम फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच बँकेनं नंतर फार मोठ्या प्रमाणात उद्योगपतींना सहकार्य केलं. मग टाटा असतील किंवा इतर बडोद्यातले अनेक उद्योगपती असतील, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फायनान्स करायचं काम बँक ऑफ बडोदा. गुजरात म्हटलं की व्यापारी समाज, म्हणजे ते गुजराती असतील, जैन असतील, मारवाडी असतील, सिंधी लोक पण त्यावेळेस. पण आपण भोरी ज्यांना म्हणतो ते जास्त सगळे जे व्यापारी आहेत हे बडोदा संस्थान गुजरातमधनंच आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची टाटा जे आहेत, हां, टाटा हे पारसी आहेत. वर्षे. तर पारसी, भोरी किंवा हे ज्यू कम्युनिटी आहेत,
यांच्याकडून आपल्या लोकांनी उद्योग व्यवसाय शिकला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं होतं. कारण ब्रिटिशांबरोबर हे लोक जोडले गेलेले होते व्यापाराच्या निमित्त. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सुरत खरी पहिली आर्थिक राजधानी होती. सुरत नंतर म्हणजे मुंबईला शिफ्ट झाली. म्हणजे व्यापारानिमित्त ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली मुंबईचा विस्तार झाला. पण सगळे जे काही व्यापारी दिसतात ते अहमदाबाद, बडोदा आणि त्याच्यातनं प्रामुख्याने मी ज्यांची आता नामोल्लेख करतोय मग बोहरा समाज आहे किंवा ज्यू समाज आहे किंवा ज्याला आपण आता पारसी समाज म्हणतो, तर यांच्याकडून सुद्धा व्यापार शिकला पाहिजे असा आग्रह महाराज धरायचे. आता महाराजांचं एक भाषण आहे, तर त्या भाषणात ते म्हणतात, जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार करा. प्रत्येकाकडे जी काही क्षमता आहे ती क्षमता तुम्ही उपयोगात आणा. अच्छा, म्हणजे मुस्लिमांच्याकडे असणारी लढाऊ वृत्ती बरोबर. त्याच्याकडून तुम्ही शिका. तसं पारसी समाजाकडचं ते व्यापार कौशल्य असेल किंवा गुजरात्यांकडलं ते व्यावसायिक कौशल्य. तर त्यातून तुम्ही शिका. शिका. सयारावांची भूमिका अशी होती, सयाराव अगदी शेवटच्या टप्प्यात वयाच्या 68व्या वर्षी जगदीशचंद्र बोस यांच्याकडून वनस्पतीशास्त्र शिकत होते. अच्छा, म्हणजे ही जी भूमिका आहे की ज्यांच्याकडे जे उत्तम आहे, जगातलं सगळं उत्तम ते आपण घ्यायचं आणि आपल्याला स्वतःला अपग्रेड करायचं. आणि हे करत असताना मिमिक्री करायची नाही, कॉपी करायची नाही, कॉपी करायची ते नाही. आपल्यात मुरवायचं आणि आपला देशी जो बाणा आहे तो शाबूत ठेवायचा. हे स्पिरिट सयारावांच्या एक सगळ्या धोरणात आपल्याला दिसतं. आणि टाटाने जे मदत केली त्याचा अजून एक किस्सा असा आहे की त्या काळात असा अलिखित नियम होता की रेल्वेसाठी लागणारा कोळसा जो आहे तो सगळा तुम्ही ब्रिटिश सरकारकडे घ्यायला पाहिजे. आणि सयारावाने आपल्या उद्योग धोरणामध्ये रस्ते आणि रेल्वेचं जाळं संपूर्ण संस्थानामध्ये उभं केलं होतं. खरं पायाभूत सुविधा हा कुठल्या उद्योगासाठीचा पहिला निकष आहे. तर त्या निकषावरती रस्ते आणि रेल्वेचं जाळं उभं केलं होतं. आणि बडोद्याच्या रेल्वेसाठी लागणारा कोळसा जो आहे तो ब्रिटिशांकडून घेत होते. तर सयारावाने तो मोडला नियम आणि टाटांकडून तो कोळसा घ्यायला सुरुवात केली, ब्रिटिशांचा रोष पत्करून. याचं कारण होतं की आपल्या देशी उद्योगांना बळ प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांना ताकद वाढली पाहिजे त्यांची आणि आपली माणसं सक्षम झाली पाहिजे. नाही, टाटांबद्दल आपण बोलताय की जमशेदपूरला जे पहिला स्टील उद्योग उभा राहिला, टाटा कंपनी उभी राहिली स्टीलची, त्याला अर्थसहाय्य महाराजांनी केलं होतं आता कसं जमशेदपूरच्या अगोदरही बडोद्यात. टाटांचा जो उद्योग होता रासायनिक उद्योग, त्यासाठी सयारावांनी जमीन दिली होती टाटांना. जमीन दिली होती. आणि शेअर्स घेतले होते. अच्छा, शेअर्स घेऊन त्यांना आर्थिक पाठबळ दिलं होतं. आणि ब्रिटिश जिथं तिथं काही ठिकाणी ब्रिटिशांकडून परवानगी घेण्यासाठी मध्यस्थीची भूमिका सयाराव पार पाडत होते. म्हणजे टाटा उद्योगाला पूर्ण सहकार्य करत होते. हां, मग टाटा उद्योगाच्या पायाभूत कालखंडात सयारावांनी केलेलं मदत ही फार मूलभूत आहे. अच्छा, म्हणजे जिथे तिथं अडचण येईल तिथं आपलं वजन वापरून ते क्लिअरन्स मिळवून देणे हे सुद्धा काम सयारावांनी त्या काळात केलं होतं. नाही म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आपल्या देशाचं अर्थकरण, औद्योगिकरण मोठं झालं आणि ही दृष्टी खरं सयाजीराव महाराजांची. मी असं ऐकलं की चेक ज्याला आपण म्हणतो धनादेश, हे या देशामध्ये पहिल्यांदा बँक ऑफ बडोदानी सुरू केलं. हो, बँक ऑफ बडोदानं सुरू केलं. आणि ब्रिटिश काळामध्ये तर ही ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आता SBI पण म्हणतो, त्याच्यानंतरची 2 नंबरची मोठी बँक होती. हो. आणि असं मानण्यात येतं की जगातल्या श्रीमंत लोकांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे स्वतंत्रपणे 7वे राजे होते. हो, म्हणजे 7व्या क्रमांकात श्रीमंत जगामध्ये. जगातले. आणि दुसरं असं मी ऐकलंय की महाराजांचा स्वतःचा पॅलेस हा बॅकिंगहॅम पॅलेसच्या शेजारी सुद्धा होता. नाही, त्याच्या 4 पट मोठा होता. 4 पट मोठा होता. अच्छा, आता जो लक्ष्मीराज पॅलेस आहे हा. तो त्या बंकिंग पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आहे. बरं. आणि हे सगळं जे आहे आता आपण म्हणू की बाबा ते त्यांना अगोदरच्या पिढीकडून आला असेल का, वारसा. वारशानं आलेलं नाही आहे. बरं. ज्या वेळेला ते दत्तक गेले त्यावेळेला बडोद्यात प्रचंड अंधाधुंद कारभार सुरू होता. बरं. अव्यवस्था होती, धार्मिक संस्था तोट्यातच होतं, दान धर्मात प्रचंड पैसा खर्च होतो. बरोबर. तर आर्थिक शिस्त लावणं नावाची गोष्ट आहे. त्या शिस्तीतून त्याने आर्थिक व्यवस्थापन जे आहे संस्थांचं ते सक्षम केलं. पिकाखाली जी जमीन नव्हती ती बऱ्यापैकी पिकाखाली आणली. अच्छा, शेतीची मोजणी करून बरं. त्याचे व्यवस्थित ते लोकांना कसायला देणं, अशा पद्धतीनं त्यांनी शिस्त लावली. आणि महत्त्वाचं म्हणजे खर्चावर नियंत्रण घातलं. म्हणजे धरणं पण त्यांनी काही बांधली. धरणं बांधलीत, जलविद्युत प्रकल्प उभे केले स्वतःचे.
मी असं ऐकलं की भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि हे म्हणजे भांडवलदार आणि एकत्र असा पहिला साखर कारखाना त्यांनी सुरू केला. 1884 गणदेवी सहकारी साखर कारखाना म्हणून तो आजही चालू आहे. अच्छा. तर त्याची स्थापना झाली आणि त्यात 50% जे भांडवल आहे ते शेतकऱ्यांच्या शेअर्स मधून झालं होतं बरं. आणि 50% संस्थांचं. संस्थांना भांडवल दिलं. ओके. त्यामुळं हा इतिहास पण आपल्याला माहित नाही. म्हणजे आपण कोऑपरेटिव्हची पंढरी आहे महाराष्ट्र, अच्छा. परंतु महाराष्ट्राला हे माहित नाही की गणदेवी हा पहिला सहकारी साखर कारखाना. अच्छा. आपण प्रवरानगरचं उदाहरण देतो अलीकडचं. येस येस. पण प्रवरनगरच्या अगोदर 70-80 वर्षापूर्वी साहेबरावांनी तो प्रयोग केला होता. त्याला जोडून एक गोष्ट सांगतो की उत्तम साखरेच्या निर्मितीसाठी बीटची लागवड करा. बीटची हा, त्या काळामध्ये त्या काळात बीटचं त्यांनी हे केलं आपण होतं. अलीकडे ऐकतोय आता बीट 10 वर्षात, पासून हा 10 वर्षात अलीकडं 10 केलं वर्षात. होतं. परंतु त्यांनी त्या संदर्भात तज्ज्ञांना रासायनिक अभियांत्रिकी जी आहे त्याचा अभ्यास करायला लोक पाठवले. त्यांनी बीटपासून साखर तयार करता येईल का, हा प्रयोग त्या काळात त्यांनी केला होता. म्हणजे भारतातल्या बऱ्यापैकी सगळ्या पहिलेपणाचं जे योगदान आहे ते साहेबरावांचंच आपल्याला म्हणता येईल. नाही, त्याचं कारण काय आहे की त्यांचा परदेश दौरा दौरा. 26 वर्षातले बऱ्याचसा प्रवासात तो वेळ गेलाच, पण जाताना तज्ज्ञ लोक नेणे, तिकडून लोक निमंत्रित करणे, हे महाराजांचं खरं तर आपण कौतुकच केलं पाहिजे. पण महाराज 26 वर्ष परदेशात होते, याच्यावर पण टीका पण केली गेलेली आहे की बा हे सतत परदेश दौऱ्यावर जात होते. नाही, आता कसं आहे त्याच्यासाठी एक चांगली सोय उपलब्ध झाली आहे. टीकाकारांना उत्तर म्हणून महाराजांनी स्वतःच आपल्या दौऱ्याचे अहवाल छापून घेतले होते अच्छा. आणि ते आम्ही दौऱ्यात काय काय करत होते, कुणाला भेटले, कुठं भेटी दिल्या, काय काय झालं, सगळं कुठं उपचार करून घेतले. डे बाय डे सगळ्या नोंदी त्यात सापडतात आणि त्या आम्ही आमच्या समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासनानं पब्लिश केल्यात. ते 3 खंड पब्लिश आहेत. त्यात तुम्हाला कळेल की सतत ते आपल्या देशासाठी संस्थानासाठी काय करता येईल याचा ध्यास घेऊन ते जगभर फिरत होते. ते कधी मौज मजा करणे किंवा इतर आपल्याला काही राजांचे किस्से त्या काळातले आपल्या काळात येतात तशा प्रकारचा काय आपल्याला एक एक किस्सा साहेबरावांच्या बाबत दिसत नाही. पण साखर कारखान्याबरोबर त्यांनी सूतगिरणी पण सुरू केलेलं ऐकलं मी. हो, सूतगिरणी आणि त्या सहकारी सूतगिरण्या, सहकारी औद्योगिक. सहकारी सूतगिरण्या, सहकारी तत्वावरती सूतगिरण्या, खाजगी सूतगिरण्या, असे सगळे प्रयोग त्यांनी केले होते. 180 प्रकारचे उद्योग बडोद्यात होते. बापरे. म्हणजे अगदी शर्टचं बटन असेल हा. ते तयार करण्यापासून ते सगळ्या प्रकारचे ब्रश तयार करणे, वेगवेगळे कलर ब्लिचिंग करणे कपड्यावरती, सगळ्या प्रकारचे उद्योग तिथं आपल्याला दिसतात बडोद्यामध्ये. नाही म्हणजे खरं तर तसं बघितलं तर आत्ताच्या काळामध्ये साम्यवाद आणि भांडवलशाही याच्यात एक वाद आणि संघर्ष चालू आहे. तुम्ही मात्र सांगताय की संस्थांचे पैसे आणि सहकारातनं सभासद करून ते म्हणजे त्यांनी बरोबर रियुनियन केलेलीच. म्हणजे दोन्हीही क्षेत्र महत्त्वाचे आहेत, सहकार पण महत्त्वाचं आहे आणि खाजगी भांडवलदार सुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण आता काय झालेलं आहे की अमेरिका म्हटलं तर भांडवलदार आणि चायना आणि रशिया हे साम्यवादी. परंतु तुम्ही आज जर बघितलं तर चायनाने जी प्रगती केली, साम्यवादी धोरण कायम ठेवून भांडवलशाहीचं त्यांनी स्वागत केले. पण महाराजांनी हे उदाहरण तर जवळपास 100-150 वर्षापूर्वी सेट केलंय. म्हणजे आपण नेहरूंनी जी पंचवार्षिक योजना किंवा मिश्र अर्थव्यवस्थाचं मॉडेल जे स्वीकारलं पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ते मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे समाजवाद आणि भांडवलशाहीचं समन्वय आणि ते Mixed economy. मिक्स इकॉनॉमी, ते साहेबरावांनी त्याच्या अगोदर एक 50-60 वर्ष काम सुरूच केलं होतं. पण तुम्ही आता जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केला, ते आपले देशाचे पहिले पंतप्रधान. पण मी असं वाचलं, जर महाराजांना आयुष्य मिळालं असतं तर कदाचित ते या देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, असंही बोललेलं ऐकलंय मी. हां, कारण त्याचं कारण असं आहे की महात्मा गांधींपासून पंडित नेहरूंपर्यंत सगळ्यांना महाराजांच्याबद्दल आदर होता आणि स्वातंत्र्य लढा जो होता आपला, तो एक इतिहास अजून अज्ञात आहे. आपला सगळा स्वातंत्र्य लढा जो आहे त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याला साहेबरावांचं पाठबळ होतं. बरं. म्हणजे फायनान्शियल असेल, बाकी सगळ्या प्रकारचं लपायला बडोद्यात भगतसिंग बडोद्यात लपायला यायचे किंवा बडोद्यातून अनेक क्रांतिकारकांना वेगवेगळ्या प्रकार शस्त्र पुरवणे, पैसे पुरवणे असं काम होत होतं. केसरी वाडा जो पुण्यातला आता मानला, तो मूळचा गायकवाड वाडा. हां, तो भेट दिला होता म्हणजे लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याच्यासाठी त्यांना प्रेस काढण्यासाठी हा गायकवाड वाडा पुण्यातला त्यांनी भेट दिला. म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा तसा पाठिंबा होताच. पाठिंबा म्हणण्यापेक्षा ते अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत होते. बरं. म्हणजे जिथं जिथं कमी पडेल काय तिथे तर साहेबराव उभं राहत होते. म्हणजे केसरी वाडा दिला त्यावेळेला एक कागदोपत्री फक्त व्यवहार केला ब्रिटिशांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी की आम्ही विकला आहे, भेट दिलेला नाही. बरोबर. फक्त कागदोपत्री व्यवहार दाखवला, परंतु ॲक्च्युअली तो भेट दिला होता आणि तो स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ देण्याच्या भूमिकेतून दिला होता. त्यामुळं सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये साहेबरावांच्याबद्दल एक आस्था होती आणि वडीलधारेपणाची एक भावना होती. आणि दुसरी गोष्ट त्यांचं कर्तबगारी जी होती, ज्ञान आणि कर्तृत्व, याच्याबद्दल सगळ्यांना आदर होता की ह्या माणसानं जागतिक
मान्यता मिळवलेले ते त्या काळातले भारतातले तसे पहिलेच मानायला पाहिजेत. कारण 2 जागतिक सर्वधर्म परिषदांचे सलग अध्यक्षपद त्यांना वारंवार तार करून देण्यात आलं होतं. म्हणजे जागतिक धर्म परिषदेचे ते 2 वेळा सलग अध्यक्ष आहेत. 2 33 वेळा आणि अध्यक्ष 36. होते. माझ्याकडे आपण पुस्तक दिलंय, आपण लिहिलेलं धर्म आणि समाज. हां. ते महत्वाचं आहे. मला एक सांगा, की त्यांचं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं नातं कसं होतं? कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी आनंद दूध डेअरी काढली, म्हणजे ज्याला आता आपण अमूल म्हणतो. अमोल म्हणतो. तर त्याला काही मार्गदर्शन केलंय का? कसं आहे ते? आता हे जे आहेत वल्लभभाई पटेल जे आहेत ते साईरावांच्या शेवटचा कालखंड जो होता ओके. त्या कालखंडात उदयाला नेतृत्व होतं. बरोबर. परंतु आनंदचं जे आत्ताचा जो ब्रँड तयार झाला म्हैसाणा जिल्ह्यामध्ये ते बरोबर. तर ते म्हैसाणा हा बडोदा संस्थानचा भाग आहे. म्हैसाणा प्रांत हा बडोदा संस्थानचा भाग होता बरं. आणि त्या काळात कोऑपरेटिव्ह पद्धतीनं दूध संकलन अच्छा. हे सयारावाने तो कोऑपरेटिव्हमध्ये काम केलं होतं बरं. आणि त्याचं किंचित किंवा काही प्रमाणात प्रेरणा आनंदची अमूलची ही ते बडोद्यातलं सयारावांचं काम आहे असं हेच मला आहे. आहे. हे आपण किंचित का म्हणतो? कारण लोकांच्या समोर ज्ञान, दृष्टी असल्याशिवाय काही घडत नाही. आणि नाही. महाराजांनी सहकाराचं मॉडेल आणलं होतं. हो. औद्योगिकरणाच्या वसाहती केल्या केल्या होत्या. बँक ऑफ बडोदा सारखी अर्थव्यवस्था तयार केली होती. अनेक पतसंस्था पण काढल्या, क्रेडिट सोसायटी काढल्या. आता सहकारी संस्थांबाबत सांगायचं झालं तुम्हाला तर भारतातल्या मद्रास, मुंबई आणि एकूण भारत आणि बडोदा असं जर आपण तुलना केली तर एका माणसामागं किती सहकारी संस्था बर. असं जर प्रमाण काढलं आपण तर ते प्रमाण मद्रासमध्ये 3000 भरतं, बरं. मुंबई प्रांतात 3200 भरतं आणि बडोद्यात ते 2000 होतं. अच्छा. म्हणजे ह्या एवढ्या एका मुद्द्यावर जर विचार केला तर भारतातली सगळ्यात प्रगत सहकारी चळवळ जी आहे ती बडोद्यात होती. व्याजाचे दर शेतकऱ्यांना किंवा उद्योगांना जे कर्ज दिलं जात होतं ते व्याजाचे दर संपूर्ण भारतात बडोद्याचे कमी होते. अच्छा. पतपुरवठा व्याजाचा दर कमी होता. पतपुरवठा करताना सुद्धा. बरं. म्हणजे हे पूर्णपणे उद्योग स्नेही म्हणतात, शेती स्नेही धोरण जे होतं सायरावांचं ते वाढले पाहिजेत, जगले पाहिजेत आणि मोठे झाले पाहिजेत. नफा मिळवणे हा उद्देश त्याचा नव्हता. पण उद्योगांसाठी त्या काळामध्ये त्यांनी 80 लाख रुपये मदत केल्याचं मी ऐकलंय. कुटीर उद्योग संस्था उभा केल्या, हो. डायमंड जुबली पब्लिक ट्रस्ट उभी केली. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सगळं रेल्वेचे जोडण्याचे काम हे केलं. केले. हे सगळं जे आहे ते त्याला एक मास्टर प्लॅन ज्याला म्हणतात. अच्छा. म्हणजे समाजाला जगातल्या प्रगत देशांमध्ये आपला देश असला पाहिजे अच्छा. हे त्यांचं पहिलं धोरण होतं. बरं. संस्थान नव्हे, भारत देश हा जगातल्या इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या पंक्तीत आपण असलो पाहिजे आणि त्यासाठी जे लागते ते करण्याच्या भूमिकेतून हे सगळं केलं होतं. बरं. म्हणजे शिष्यवृत्ती जे टेक्निकल एज्युकेशन दिल्या होत्या त्यांनी, बरोबर. त्या काळात त्याच्या आजच्या रुपयाच्या मूल्यात ते 150 कोटीच्या घरात जातात. बापरे. 150 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती वाटली होती त्या टेक्निकल काळात. टेक्निकल फक्त एज्युकेशनसाठी. टेक्निकल एज्युकेशन. आणि आंबेडकरांच्या शिक्षणावर केलेला खर्च 98 लाख रुपयाचा आहे त्या काळातला. पण औद्योगिकरण करत असताना त्यांनी काही कायदेही बनवले होते. हा, ते जे कायदे होते हा. ते मुख्यतः उद्योगधंद्यांशी संबंधित होते. कुठले कुठले कायदे बनवले होते त्यांनी? कारण ते आजही लागू आहेत. हो, बायलर ऍक्ट असेल, वेट अँड मेजर्स ऍक्ट असेल, म्हणजे वजन मापाचा कायदा आहे जो, कंपनीज ऍक्ट आहे, मायनिंग कस्टम ऍक्ट ऍक्ट आहे, आहे, मायनिंग ऍक्ट आहे, मायनिंग ऍक्ट आहे, वेस्ट अँड मेजर्स ऍक्ट आहे, Act आहे. रुलर फॉर ओपनिंग फॅक्टरी रूल्स ऍक्ट फॉर आहे, ओपनिंग ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तो कायदा आहे, ट्रेड युनियन महत्वाचा कायदा आहे. ट्रेड युनियनचा कायदा त्यांनी केला होता. म्हणजे खरं जर तसं बघितलं तर त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला प्रभाव म्हणजे सहकार असेल, अर्थ असेल, शेती असेल किंवा कुठलंही कला असेल, साहित्य असेल, महाराजांची दृष्टी प्रचंड मोठी होती. पण मला एक आठवतं की आपण म्हणत होता की भारतातलं पहिलं 5 स्टार हॉटेल ताजमहाल जे आज मुंबईमध्ये आहे, गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, ते सुद्धा महाराजाच्या सल्ल्याने आणि काही आर्थिक मदतीने उभं राहिलं. आणि त्याचं काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी. त्याचं असं झालं की महाराज जग प्रवास करत होते, जग बरं. फिरले होते बरं. आणि जगभर फिरताना त्यांनी 5 स्टार हॉटेलची जगभरातले अनुभव घेतले होते आणि ते ज्यावेळेला त्यांचा नेहमी प्रत्येक गोष्टीत तुलना करणे हा त्यांचा एक स्वभाव होता. प्रत्येक गोष्टीची आपल्या देशाची तुलना करायची. त्या तुलनेतनं त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा भारत आपल्या भारतात एक 5 स्टार हॉटेल आहे अच्छा. आणि जगभरातली सगळी महत्वाच्या हॉटेल्समध्ये ते राहिले होते. बरं. त्यामुळे त्यांनी टाटांना सूचना केली की तुम्ही मुंबईत 5 स्टार हॉटेल काढा बरं. आणि त्यासाठी जर पैशाची काय अडचण असेल तर ती मदत करण्याची तयारी मी दाखवली होती. त्यांनी ते काही मदत करायची गरज लागली नाही, परंतु त्याची प्रेरणा जी आहे ती सयाराव आहेत. हॉटेल अच्छा. ताजची प्रेरणा जी आहे ती सयाराव आहेत. सयारावांच्या प्रेरणेने टाटाने ते उभं केलं.
अजून एक महाराजांचा किस्सा फार प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस अ, दिल्लीमध्ये आजचं जे राष्ट्रपती राहतात, राष्ट्रपतींचं जे निवास निवास आहे, आहे. राष्ट्रपती भवन, त्या ठिकाणी पहिला ब्रिटिशांचा व्हाईसरॉय राहायचा हो. आणि व्हाईसरॉयचं एक कार्यक्रमामध्ये महाराज वर व्हाईसरॉयला भेटत गेले आणि त्यांना पाठ करून परत उतरले आणि तो एक वाद निर्माण झाला होता आणि तो इंडियन एक्सप्रेस सारख्या पेपरनी खूप छापला होता. मग महाराजांनी व्हाईसरॉयचा अपमान केला. काय प्रसंग आहे तो? तो जो दिल्ली दरबार होता, तो अगदी सुरुवातीच्या काळातला आहे. साधारणतः 1902 ते 5 च्या दरम्यानची ती घटना आहे. बरं. 1902 ते 5 च्या दरम्यान. बरं. आणि त्याचे व्हिडिओ YouTubeवर उपलब्ध आहेत. अच्छा. म्हणजे महाराज परत फिरतायत, हां. पाठ करून खाली उतरतायत. बरोबर. ते दिसतंय आपल्याला. म्हणजे त्यांनी व्हाईसरॉयचा अपमान केला पाठ दाखवल्यामुळं, असं काहीतरी घडलं होतं का? हां, त्याचा नियम असा होता, की तुम्ही व्हाईसरॉयच्या पाठ दाखवून मागे फिरायचे नाही. बरं, बरं, बरं. तुमच्या शाही पोशाखात तुम्ही तिथं जायचं. अच्छा. हे साध्या पोशाखात गेले होते. सगळ्या संस्थाकांनी करणं कंपल्सरी कंपल्सरी होतं. म्हणजे ओके, ओके. ते नियमच होता त्यांचा, की तुम्ही अच्छा. त्यांचा रिस्पेक्ट करणे किंवा त्यांना तुमचे प्रमुख म्हणून स्वीकारणे हम्म, आणि त्याला काउंटर केल्यासारखी कृती साहेबांच्याकडून झाली होती ती. हम्म. म्हणजे एक प्रकारे चॅलेंज केल्यासारखं होतं त्या व्हाईसरॉयच्या त्या धोरणाला चॅलेंज केल्यासारखं. मग काय झालं पुढं? कारण तो वाद झाला हे ठीक आहे, पण पुढं काय झालं? पुढं त्यांना दादाबाई नौरोजी असतील किंवा बाकीचे जे महत्त्वाचे त्या काळातले जे आपल्याकडले तज्ज्ञ मंडळी होती, त्यांनी त्यांना साहेबरावांच्या लक्षात आणून दिले, की तुम्ही आता हे फार ताणू नका अशा पद्धतीने आणि थोडं सामोपचारानं नाही, घ्या. पण माझी माहिती अशी आहे की त्यांच्याकडे जे रिजंट होते, जे ब्रिटिशांचे प्रतिनिधी होते, त्यांनी सांगितलं महाराजांना की 1800 सालचा असा कायदा आहे की ब्रिटिश आणि बडोदा संस्थान हे समान आहे. त्यामुळं व्हाईसरॉयला पाठ दाखवल्याने त्याचा अपमान होत नाही, कारण हा महाराजा आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड आहेत आणि महाराजा असल्यामुळं ब्रिटिशांच्या प्रतिनिधीचा त्यांनी अपमान केलेला नाही. याच्यावर ते प्रकरण मिटलं. पण महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही दादाबाई नौरोजींचा उल्लेख केला. दादाबाई नौरोजी ग्रँडफादर ऑफ नेशन म्हणतो आपण, जसं महात्मा गांधींना फादर ऑफ नेशन म्हणतो, आणि तेही बडोदा संस्थानमध्ये होते. आणि ते दिवाण होते थोडे दिवस. दिवाण? साहेबराव गादीवर यायच्या अगोदर थोडे दिवस ते दिवाण होते बडोद्याचे. दादाबाई नौरोजी हां, आणि बरं. त्यानंतर ते ब्रिटिश पार्लमेंटवर जे निवडून गेले लंडनमध्ये? हां, दादाबाई नौरोजी त्याचा खर्च साहेबरावांनी केला. अच्छा. बरं. म्हणजे ही ते महत्वाचा भाग आहे त्यातला आणि ते सल्ला पण देत होते. म्हणजे अच्छा. महादेव गोविंद रानडे असतील, हो. दादाबाई नौरोजी असतील, त्या काळातली सगळी माणसं साहेबरावांच्या संवादातली माणसं होती आणि चर्चा विचार विनिमय करून ते पुढे जात होते. नाही, सगळ्यात आता महत्त्वाचा जो विषय आहे, आपला देश कृषीप्रधान आहे आणि हा औद्योगिक झाला पाहिजे. मग त्या काळामध्ये महाराजांच्या लक्षात एक गोष्ट आली की आपलं रॉ मटेरियल हे परकीय जे लोक होते, मग अगदी ब्रिटिश असतील किंवा फ्रेंच असतील, डच असतील, पोर्चुगीज, म्हणजे कापूस परदेशात घेऊन जाणे, तयार कपडे घेऊन येणे किंवा कोळसा घेऊन जाणे. त्यावेळेस निळेचा एक व्यापार फार मोठा झाला होता. नीळ एक महत्त्वाचा झाला होता, किंवा पोलाद असेल. तर हे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होत होतं आणि महाराजांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडून परदेशात जातो जो माल, तो परत आल्यानंतर त्याची किंमत वाढते. त्याच्यामुळं त्यांना असं वाटायचं की आपण एक्सपोर्टमध्ये पडलं पाहिजे, म्हणजे जागतिक व्यापार केला पाहिजे. भारतातल्या रॉ मटेरियलमधनं प्रोडक्ट्स तयार केले पाहिजे. त्यासाठी वेळोप्रसंगी तज्ज्ञ लोक आणले पाहिजे, ते प्रोडक्ट्स तयार केले पाहिजे. नेमकं त्यावेळेस महाराजांना इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखा विषय सुद्धा इतका चांगला कसा माहिती होता? जग प्रवास हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे आणि बरं. त्यांनी त्यांचं जे ओका बंदर होतं बडोदा संस्थानातलं, पण समुद्राला लागून आहे. हो, ओका नावाचं बंदर आहे ते, हो. आणि त्या बंदराचा विकास साहेबरावांनी केला होता. तो बरं. इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी केला होता. दुसरी गोष्ट, त्यासाठीच्या काही धोरणं साहेबरावांनी आखली होती. बरं. म्हणजे त्यातल्या सबसिडी असतील काही प्रकारच्या, काही गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून ते केलं होतं. बरं. आणि त्याचा उद्देश परत असा होता की आपण जगातल्या व्यापारी देशांमध्ये सुद्धा आपला सहभाग असला पाहिजे. व्यापारात सुद्धा आपण जगाच्या असलो पाहिजे. जगाच्या स्पर्धेत आपण कुठं कमी असलो नसलं पाहिजे. म्हणजे नुसतं उद्योगधंदे सुरू करा असं नाही. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा सुद्धा पुढच्या काळातला महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि त्यात आपण असलो पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आपल्याला दिसते. आर्थिक स्थितीचा प्रश्न म्हणजे एक मोठं दिव्यच आहे. ते जर नीट पार पाडले नाही तर भविष्यकाली आपले काय होणार? दिवसेंदिवस आपण अधिक दरिद्री बनत जाणार व बाह्य मदतीवर अवलंबून राहावं लागणार. आपले औद्योगिक स्वातंत्र्य आपल्या डोळ्यात देखत नाहीसे होईल व शेवटी जे कोणी आपले स्वामी असतील त्यांच्या सेवाचारी म्हणजे गुलाम म्हणून आपल्याला काम करावं लागेल. ही गोष्ट लाजरवाणी आहे
आणि म्हणून त्यांचं धोरण असं होतं की शेतीला पूरक ते मदत करतच होते. शेतीला पूरक करत असताना सहकारही करत होते. तसंच खाजगी उद्योजकांनाही प्रोत्साहन देत होते आणि आर्थिकही मदत करत होते. या प्रकारचा दृष्टा राजा मला तरी माहीत नाहीये. आता महाराष्ट्राचा विचार केला आपण तर कृषी औद्योगिक समाजरचना ही संकल्पना आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी दिली. ॲग्रो इंडस्ट्रियल मॉडेल जे आहे म्हणजे ऊसावरती प्रक्रिया करून साखर तयार करा, कापसावरती प्रक्रिया करून कापड तयार करा. हे मॉडेल यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात आणलं, परंतु ह्याची पायाभरणी बडोद्यात झाली होती. बरं. जे सहकारी साखर कारखाना असेल किंवा हे सगळं जे आहे, सूतगिरणी. किंवा शेतकऱ्यांचा माल जो तयार होतो, तो माल प्रक्रिया करणाऱ्या ताब्याची उद्योग सुद्धा त्याच्या ताब्यात असला पाहिजे. म्हणजे ऊस मी पिकवला आणि तुमच्याकडे विकायला आलो मी, तर तुम्ही म्हणाल त्या किमतीला मला तो द्यावा लागेल. पण कारखाना पण माझा असेल, बरोबर. तर त्या ऊसाचा दर ठरवायचा अधिकार पण मला राहील. अच्छा. आणि ऊसापासून साखर तयार केल्यामुळे जे त्यातलं प्रॉफिट तयार होईल, भांडवल निर्मिती होईल किंवा त्यावर बरोबर. नफा मिळेल, त्या नफ्यातला वाटेकरी शेतकरी होऊ शकतो. या भूमिकेतून ते कृषी औद्योगिक धोरण जे आहे यशवंतरावांनी जे इथं सुरू केलं त्याची मुळं आपल्याला तिथं दिसतात. बडोद्याच्या त्या सयारावांच्या मॉडेलमध्ये दिसतात. म्हणजे एकूणच MIDC असल्या आपल्याकडल्या किंवा आपण सगळं बघितलं, ग्रंथालय चळवळ असेल, शिक्षणाचं असेल किंवा उद्योगाचं असेल, शेतीचं असेल, सहकाराचं असेल, सगळीकडे आपल्याला महाराष्ट्रातल्या एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना हे अगोदर बडोद्यात झाले असा आपल्याला त्याचा पुरावा मिळतो. हे काम अगोदर बडोद्यात झालेलं आहे. हे त्याचं ते काळाच्या पुढं असण्याचा भाग होता ना अभ्यासाचा तो परिणाम आहे. सहकाराचे कायदे सुद्धा त्यांनीच बनवले. सहकाराचा कायदा 1904ला ब्रिटिशांनी कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणला आणि तो ॲक्ट प्रत्येक त्या त्या संस्थानांना आपल्या संस्था लागू करायचा होता. लागू करताना काही प्रमाणात त्या दुरुस्त्या करायचा अधिकार त्या संस्थांना दिला गेला होता. बरं. आणि सयारावांनी काय केलं तर तो कायदा लागू केला एवढंच केलं नाही, बरं. तर त्याचा जे वापर जो कायद्याचा तो फार परिणामकारक केला. अच्छा. 58 प्रकारच्या सहकारी संस्था बडोद्यात होत्या. 58 58 प्रकारच्या. म्हणजे आज सुद्धा भारतात तेवढ्या संस्था असतील का कुठल्या नाही, राज्यामध्ये, नाही. मला शंका वाटते. महिलांचे बचत गट होते, परंतु महिलांचे. 1921 मध्ये पुरुषांचे बचत गट पण होते. अच्छा. आज हे आपल्या बचत गट. बचत गट आता जे आपण मोहम्मद युनूस त्यांना नोबेल दिले गेले त्या कामासाठी. बरोबर. त्या कामासाठी. तर ते काम बडोद्यात बांगलादेशचे. बांगलादेशचे ओके. त्या कामास सुरुवात बडोद्यात सरावांनी केली होती. आणि ते परदेशात स्वित्झर्लंड किंवा अमेरिका, मला आठवत नाही नेमका देश, त्या कुठल्या तर देशात त्यांनी ते बघितलं होतं आणि त्या पद्धतीने आपल्या ह्यात करता येईल का म्हणजे सेव्हिंग आणि ग्रोईंगचा प्रकार आहे. प्रकार होतो. आणि सहकाराच्या माध्यमातून एकत्र येणं, बचत गट ही मोठी युनिक गोष्ट आहे. आणि हो. महाराष्ट्रात तर आता काही हजार बचत गट आहेत महिलांचे. फार मोठं पण विषय. पुरुषांचे बचत गट आणि महिलांचे बचत गट दोन्ही बचत गट होते. त्याने 1921 मध्ये विचार करण्याची गोष्ट. दुसरा एक मुद्दा असा आहे की जात धर्म ह्याच्यामुळे काही व्यवसाय करायला बंधनं येतात. बरं. क्रांती एकदम होत नाही का, समाज आपली इच्छा असली म्हणून लगेच बदलत नसतो. बरोबर. परंतु लोकांना बदलाकडे घेऊन जाण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सयारावांनी मुस्लिम महिला ज्या होत्या, महिलांसाठी सहकारी चळवळीचा परिणामकारक वापर केला होता. मुस्लिम महिलांसाठी कुक्कुटपालनचा उद्योग, कुक्कुटपालन. आणि पोल्ट्री. हिंदू स्त्रियांसाठी बटर आणि लोणी तयार करायचं. अच्छा. दुग्ध व्यवसाय. तर असं ते घालून दिलं होतं. बरोबर. म्हणजे समाजाची मानसिकता एकदम बदलत नाही, परंतु तिला हळूहळू बदलण्यासाठी सुरुवात करायची. हे म्हणजे महाराजांनी नुसतं शेती म्हणा किंवा उद्योग म्हणा असं न करता महिला म्हणजे स्त्रियांना, पुरुषांना सुद्धा सक्रिय केलं. पहिलं त्यांना ज्ञानी केलं, हे शिक्षणाचा आग्रह धरला, त्याच्यानंतर सहकाराचं मॉडेल आणलं, औद्योगिकरणाचं आणलं, अर्थकरणाचं आणलं. मग आज जे बडोदा आहे हे गुजरात स्टेटमध्ये येतं. आणि असं मानण्यात येतं की गुजरातचं ताकद किती आहे, तर या देशाचं 50% अर्थकरण हे फक्त गुजरातमध्येच चालतं. म्हणजे तुम्ही जर सुरतला गेला किंवा अहमदाबादला गेला किंवा बडोद्याला गेला, औद्योगिकरण इतकं मोठं म्हणजे तुम्हाला कुठलीही मशीन घ्यायची असेल, कुठलंही प्रोडक्ट करायचं असेल, तुम्हाला अहमदाबादला जावं लागतं. म्हणजे जे औद्योगिकरण झालं याची मूळ पायाभरणी ही महाराजांमध्ये दिसती. नक्की. आणि व्यापारी आणि उद्योजक समाज हा गुजराती समाज आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, एक संदर्भ आहे की गुजराती म्हणजे व्यापारी आणि गुजराती भाषा म्हणजे व्यापाराची भाषा. आणि हे पारंपरिक आपण ऐकत आलोय. म्हणजे अगदी हिऱ्याचा व्यापार असेल नाही तर कोळशाचा व्यापार असेल, तो करणारा गुजराती, मारवाडी, सिंधीच लोक असतो. पण आमचा राजा ही त्यांची प्रेरणा आहे. औद्योगिकरणाची असेल, उद्योगाची असेल, सहकाराची असेल, शेतीची असेल, आणि त्यातनं गुजरात स्टेट उभं राहिलं. मग मराठा समाजाला हे नेमकं कधी कळणार की आमचा जो राजा आहे, आता असं आहे की त्यांचं पहिलं मी काय चरित्र ऐकलं
तर त्यांचं चरित्र जे पहिलं आलं ते गुराख्यांचा राजा म्हणून, आणि तेच प्रसिद्ध झालं. म्हणजे त्यांची ती कहाणी प्रसिद्ध आहे की राजा कसा निवडला गेला बडोदा संस्थानची. पण बडोदा संस्थानमध्ये त्यांना बोलवलं, तो किस्सा पण प्रसिद्ध आहे की त्यांना विचारलं गेलं किंवा हो. तुम्हाला कशासाठी बोलवलं, तर त्यांच्या 4 भावांनी सांगितलं फिरायला बोलवले, खायला बोलवले वगैरे. आणि महाराजांना विचारलं, सयाजीराव महाराजांना, तर त्यांनी मला सांगितलं मला राजा व्हायला बोलवले. आणि त्यांनी त्यांची कार्यक्षमता सिद्ध केली. पण गुजरात आज आर्थिक संपन्न झालंय. मराठे कधी आर्थिक संपन्न होणार, महाराष्ट्र कधी आर्थिक संपन्न होणार, नेमकी मानसिकतेचा प्रश्न आहे हा. ही मानसिकता बदलणं, यासाठी आपल्याला आपला इतिहास जिथं जिथं मदतीला धावून येतोय, तिथं तिथं इतिहासाची मदत घेणे. बरोबर. कारण इतिहास हिस्ट्री रिपीट्स असं म्हटलं जातं. बरोबर. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि इतिहासातून शिकायचं पण असतं. तर आपल्याला जर शिवाजी महाराजांची परंपरा असेल, शाहू महाराजांची परंपरा असेल किंवा महाराज सयाजीराव गायकवाडांची परंपरा, या परंपरेतनं आम्ही काय घ्यायचं, तर उद्यमशीलता घ्यायची का नाही, नक्की घ्यायची. आणि शाहूराव महाराजांच्याकडून तुम्हाला सगळंच घेता येतं. बरोबर. उद्यमशीलता पण घेता येते, ज्ञान लालसा पण घेता येते, सर्वसमावेशकता घेता येते, जागतिक विचार करण्याची क्षमता घेता येते. म्हणजे आजच्या काळाला सयाजीरावांचं मॉडेल हे मराठा समाजासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून आपल्याला विचारात घ्यावं लागतं. शिवाजी महाराजांच्या नंतरचं आदर्श मॉडेल कुठलं असेल, तर ते आपल्याला सयाजीरावांच्या रूपाने दिसतं. याचं कारण असं आहे की त्या काळात सयाजीराव जागतिक स्पर्धेचं भान ठेवून काम करतोय 100 वर्षापूर्वी. म्हणजे जागतिकीकरणाची त्यांना त्यावेळेस कल्पना कल्पना आली. होती. आमचे लोक आत्ता 91 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणावर बोलायला लागले. ते कलकत्त्याच्या इंडस्ट्रीयल एक्झिबिशन मधलं भाषण आहे. फार जबरदस्त भाषण आहे ते. अच्छा 25 पानाचं भाषण आहे. आज जर ते भाषण तुम्ही काढून वाचलं सा, अच्छा. तर तुम्हाला आजच्या तुमच्या उद्योग आणि व्यवसायासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तराच्या दिशा त्यात आपल्याला मिळू शकतात. आणि जागतिक दृष्टीने विचार करा, ही सयाजीरावांची देणगी जी आहे ती मराठा समाजासाठी फार महत्त्वाची आहे. कारण मराठा समाज अजूनही एका चौकटीच्या बाहेर जायला तयार नाही. आणि त्याला ती प्रतिष्ठा वाटतीये. त्याला वाटतं की शेतकरी मराठा, क्षत्रिय मराठा, लढवया मराठा हे अभिमानाचं वाटतं. पण त्याला उद्योजक मराठा, व्यापारी मराठा असं म्हणलेलं आवडत सुद्धा नाही काही काही वेळेस. नाही, आपली प्रतिष्ठा वाढणार असेल, म्हणजे अजून एक भर पडणार असेल, अजून एका किताबाची भर पडणार असेल, क्षत्रिय मराठा, शेतकरी मराठा, तसं उद्योजक मराठा अशी भर पडली तर काही कमीपणा येणार नाही. त्यात उलटी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. आणि उद्याचं जग जे आहे हे शेतीपासून उद्योगाकडे निघालेलं आहे, सेवा व्यवसायाकडे निघालेलं आहे. अशा काळात तुम्हाला तुमची दृष्टी बदलायची असेल तर सयाजीरावांच्याकडून तुम्हाला ती प्रेरणा मिळू शकते. कारण कुठलीही शिक्षणाची परंपरा नसताना राजा झाले ते निरक्षर होते. त्यानंतर 6 वर्ष शिक्षण मिळालं, अक्षर ओळख झाली फक्त, आणि त्याच्यानंतर आयुष्यभर ज्ञान साधना करत राहिले. शिकतच राहिले, ते ज्ञान घेतच राहिले. आणि त्यातून त्यांनी स्वतःला घडवलं आणि समाजाला पण घडवलं. आम्ही आता सध्या एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि ती चळवळ अर्थातच महाराजा सयाजीराव गायकवाडांची प्रेरणा असेल, छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा असेल. म्हणजे आपला समाज आता उद्योजक समाज झाला पाहिजे, व्यावसायिक समाज झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी अशा प्रकारचं एक धोरण ठरवलेलं आहे. किंवा व्याप केवढा असावा, जसं आपण सांगितलं, तर जागतिक स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. म्हणून ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुका आपला. पण समाजामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात. कमी शिक्षण आहे असं सांगितलं जातं, किंवा भांडवल नाही असं सांगितलं जातं. आता महाराजांनी त्या काळामध्ये सरकारी धोरणातनं ही जी प्रगती केली, आणि गुजरात राज्य आज त्या महाराजांच्या धोरणामुळेच खरं प्रगतशील झालेलं आहे, औद्योगिक झालेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये सरकारी स्तरावर काय आपल्याला सल्ला देऊ वाटतो महाराजांच्या दृष्टिकोनातनं? महाराष्ट्र सरकारला तुम्हाला काय सल्ला देऊ वाटतो का? कारण ते गरजेचं वाटतं मला. आता एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की 1-2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक शिष्यवृत्ती योजना आणली सयाजीरावांच्या नावानं, बरं. परदेश शिक्षणासाठी. अच्छा. हे आमच्या समितीच्या कामाचा प्रभाव किंवा त्यातून ती प्रेरणा शासनाला मिळाली. आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षणासाठी पर्टिक्युलरली 100 स्कॉलरशिप्स बरं. महाराज सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप म्हणून ती त्यांनी सुरू केली. अच्छा. आणि सयाजीरावांनी स्कॉलरशिपच्या क्षेत्रात केलेलं काम म्हणून ते शासनाने केलं. आम्हाला असं वाटतंय आता की महाराष्ट्र शासनानं सयाजीरावांच्या नावानं उद्योजकता विकासाचं काम महाराष्ट्रात सुरू करा. महाराष्ट्र शासन अशी योजना, महाराज सयाजीराव उद्योजकता विकास योजना असं करून महाराजांनी तिथल्या उद्योगधंद्यांच्या प्रगतीसाठी जे काल केलं होतं ते आजच्या काळाला अनुरूप ते मॉडिफिकेशन करून जर ते योजनेत घातलं. हे महाराजांनी सर्व क्षेत्राला त्या काळात उपलब्ध असलेलं ज्ञान आणि त्यावेळेस जे उद्योग त्या सगळ्यांना त्यांनी स्पर्श केला आणि दर्जेदार केलं. मला आता शेवटाकडे जात असताना आपण जी महाराजा सयाजीराव गायकवाड
ही जी अकॅडमी स्थापन केली किंवा बाबा भांड सर असतील, डॉक्टर राजेंद्र मगर आणि तुम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी. तुम्ही जे आता एक शा महाराजा सयाजीराव गायकवाडांचं चरित्र प्रकाशित केलं आणि जे काही खंड प्रकाशित केले, त्याच्याबद्दल शेवटला सांगा ना जरा. म्हणजे नेमकं तुमचं जे काम आहे, तुमच्या ज्या कमिटीचं, ते थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आता या सगळ्या कामाची प्रेरणा खरं तर बाबा भांडसर आहेत. ओके. कारण सुरुवातीला भाले भोळे नावाचे एक राजकीय विचारवंत महाराष्ट्रातले होते. ते त्यांचे मित्र होते. त्यांनी एकदा त्यांना सांगितलं होतं, की भारतात 2 सामान्य माणसं असामान्य काम करून गेली. त्यांच्यावर काही करता आलं तर लेखन करा. त्यातलं पहिलं तंट्या भिल्ल आणि दुसरे सयाजीराव गायकवाड. तर 2001 पर्यंत सर 95 ते 2001 तंट्या भिल्लच्या शोधात त्यांनी 5 वर्षे घालवली. अगदी तुरुंगात जाऊन, आर्काइव्हमध्ये जाऊन, मध्य प्रदेश पालथा घालून ते तंट्यासंदर्भात सगळे कागद जमा करून तंट्याच्या शोधाची कहाणी सर लिहिली, तंट्यावर कादंबरी लिहिली आणि 2001 मध्ये सयाजीरावांकडे वळलेत. सुरुवातीला त्यांनी युगद्रष्टा नावाची कादंबरी युगदृष्टा. ती लिहिली. त्यानंतर किशोर कादंबरी, किशोर चरित्र लोकपाल राजा नावाचं चरित्र 2016 मध्ये प्रकाशित केलं आणि त्याच दरम्यान त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ओके. अशी संस्था सुरू केली. याचं कारण असं होतं की ज्यावेळेला युगद्रष्टा लिहिली त्यांनी, त्या त्यांच्या असं लक्षात आलं की हा विषय एका कादंबरीत मावणारा नाही. बरं. त्याच्या पलीकडं जाऊन हे काम करावं लागणार आणि एका व्यक्तीचं हे काम नाही, त्याला टीमनं काम करावं लागणार आहे. कारण सयाजीरावांच्या कामाची व्याप्ती तोपर्यंत त्यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे ती संस्था सुरू केली. त्या दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारा अशी विनंती केली गेली. त्यावेळी त्यांनी शासनाला सांगितलं की बाबा माझं तर वय बघता 70च्या घरात मी आहे आणि उर्वरित कालखंड मला सयाजीरावांच्या संदर्भानं काम करायचं असल्यामुळे आता नवी जबाबदारी मी कुठली घेणार नाही. त्यावेळेला शासनानं असं त्यांना सांगितलं की आम्ही महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करतो, पण तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष व्हा. त्यामुळे 2016 मध्ये सर अध्यक्ष झाले साहित्य संस्कृती मंडळाचे. त्याच्यानंतर 6 महिन्यात शासनानं महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. ह्या संदर्भात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. 1963 मध्ये यशवंतराव चव्हाणांनी, त्यावेळेला ही कुठली बाकीची समिती नव्हती, फुले शाहू आंबेडकर कुठलीच समिती नव्हती. 1963 जन्मशताब्दी वर्ष होतं सयाजीरावांचं आणि यशवंतरावांनी त्यावेळी निर्णय घेतला होता की महाराज सयाजीराव गायकवाडांचे चरित्र साधने प्रकाशन करायची समिती स्थापन करायची. निर्णय घेतला. त्या दरम्यान युद्ध सुरू झालं चीनचं. संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले आणि तो निर्णय इथं बारगळला. नाहीतर त्याच वेळेला यशवंतरावांच्या दूरदृष्टीत ते आलं होतं. ते काम त्यावेळेला न झाल्यामुळे आता ते झालं आणि त्या माध्यमातून शासनाच्या समितीनं आमच्या 106 ग्रंथ 106 ग्रंथ. प्रकाशित केले. ते 38,000 पानं भरतात. बापरे. साकेत प्रकाशनानं 22 पुस्तकं प्रकाशित केली. साहित्य संस्कृती मंडळाकडून 26 पुस्तकं निघाली. साहित्य अकादमीकडून 1 पुस्तक निघालं. असं साधारणतः 260 ग्रंथ निर्माण झाले आणि संपूर्ण हे सगळा प्रकल्प जो आज अखेर झालेला तो साधारणतः 65 ते 70,000 पानांचा झाला बापरे. आणि अजूनही काम ते 4 ते 5 वर्ष चालले, एवढं प्रचंड काम आहे ते. म्हणजे बाबा भांड सरांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी पदरमोड करून त्यांनी हे काम सुरू केलं. आमच्यासारख्या नव्या अभ्यासकांना त्यात सामावून घेतलं, काम करण्यास स्वातंत्र्य दिलं आणि पाठबळ दिलं. त्यामुळं एक 30 ते 35 जणांची टीम, अनुवादक, संपादक, लेखक अशी 30 ते 35 जणांची, परत टायपिंग करणारे, प्रूफ तपासणारे, छपाई करणारे, ही 40-50 जणांची टीम सरांनी हाताशी ठेवली आणि शासन, ट्रस्ट आणि साकेत प्रकाशन याच्या माध्यमातून हा 10 वर्षात गेल्या 70,000 पानाचा दस्तऐवज तयार झाला. हा मला वाटत नाही भारतात एवढ्या काळात एखाद्या महापुरुषावर एवढं काम झालं असेल. ह्याचं सगळं श्रेय जातं ते त्यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या दृष्टीला जातं आणि त्यानंतर शासनानं आम्हाला जे पाठबळ दिलं त्यालाही जातं. त्यामुळे हा प्रवास सुरू झाला. आता आमच्या नंतरची नवी पिढी, नवसंशोधक पण त्यात सहभाग करून घेतोय आम्ही आणि सर्वसमावेशक व्हावं ते काम. एकट्याचं काम न राहता ते समाजातील सगळ्या लोकांचा हातभार लागावा ही भूमिका आहे. जसं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे, एका माणसाचं 1 लाख रुपये घेण्यापेक्षा 1 लाख माणसांचा 1-1 रुपया घेऊया. अच्छा. तसं आमची भूमिका अशी आहे की सयाजीरावांच्या प्रकल्पाला शेकडो नाही हजारो हात लागावेत, सगळ्या लोकांचा त्यात सहभाग असावा आणि त्यातून हा आपला एक जगावेगळा भूमिपुत्र जो आहे तो आपल्याला परिचित व्हावा, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपला समाज एका उन्नत सन्मानजनक परिस्थितीत जावा, हीच त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे. खरं तर सर, आपण या पॉडकास्टला आला आणि डॉक्टर बाबा भांड सर, तुम्ही जे सयाजीराव महाराजांवर अभ्यास संशोधन करून समाजापुढं सगळं मांडलेलं आहे आणि तुमची जी इच्छा आहे की फुले, सयाजी, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर अशी जी महाराष्ट्राची चळवळीची, सामाजिक चळवळीची ओळख आहे,
समाजक्रांतीबरोबर सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने आर्थिक क्रांती झाली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांचं जागतिक धर्म परिषदेबद्दल उल्लेख केला, औद्योगिक भाषणांबद्दल उल्लेख केला, साहित्य कला क्षेत्राबद्दल उल्लेख केला आणि एक मोठा राज आहे ज्याच्यावर मला तरी आजपर्यंत असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला होता. तो महाराष्ट्राच्या जनतेने आणि देशांनी तो दूर केला पाहिजे आणि आता सामाजिक क्रांतीकडून मराठ्यांनी आर्थिक क्रांतीकडे झालं पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. सर नमस्कार. धन्यवाद.